मित्रांनो, व्हिडिओ नंबर 292 चला आता सुरू करूया आणि पाहूया आजचा काय विषय ते तरी समजून घेऊ. मित्रांनो, आजचा विषय आहे इलेक्ट्रिक वाहनाची काळजी कशी घ्या. इलेक्ट्रिक वाहनाची काळजी कशी घ्या बघूया तर काय. इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी एकदम काम करण्याचे होऊ शकते. अशा वेळेस बॅटरीचे हेल्थ चेकअप करणे गरजेचे आहे. अशा वेळेस खालील प्रकारे काळजी घ्यावी. कशी बघा. बॅटरी पारंपरिक असेल तर त्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर आहे की नाही ते तपासावे. तिचे टर्मिनल्स चेक करावे व ते घासून त्यावर कार्बन जमा झालेला असेल तर तो क्लीन करावा. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. गाडी जेव्हा वापरात नसेल तेव्हा ती चार्जिंगसाठी लावून ठेवा. त्यामुळे बॅटरी गरम राहते व त्यावर थंडीचा परिणाम होत नाही. चला पुढे बघूया. बऱ्याच गाड्यांमध्ये प्री हिटिंगची सोय असते. बऱ्याच गाड्यांमध्ये प्री हिटिंगची सोय असते. तेव्हा गाडी चालू करण्यापूर्वी ती प्री हिटिंगमध्ये ठेवा. त्यामुळे ती चालू होण्यास अडचण येत नाही. छान. लांबची ट्रिप करायची असेल तेव्हा वाटेत चार्जिंगची व्यवस्था किती अंतरावर आहे ते आधीच जाणून घ्या. व्हेरी गुड. ड्रायव्हिंग करताना इकॉनॉमी मोड निवडा. ड्रायव्हिंग करताना इकॉनॉमी मोड निवडा म्हणजे पॉवर कमी लागेल व रेंज वाढेल. व्हेरी गुड. गाडी सुरू केल्यानंतर गाडीचा स्पीड एकदम न वाढवता हळूहळू वाढवा. त्यामुळे पॉवर बचत होते. गाडीच्या सॉफ्टवेअरवर तिची कार्यक्षमता अवलंबून असते. त्यामुळे हिवाळ्यात गाडीचे सॉफ्टवेअर अपडेट करा. व्हेरी गुड. आणखी एक टीप आहे मित्रांनो, बघूया काय ते. अचूक आणि उपयोगी उत्तर देणे अँड्रॉइड ॲप्लिकेशन लॉन्च झालेले आहे. अचूक आणि उपयोगी उत्तर देणारे अँड्रॉइड ॲप्लिकेशन लॉन्च झालेले आहे. कोणते ते बघूया. हे ॲप्लिकेशन सर्वात आधी अमेरिकेत व नंतर लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशिया, पॅसिफिक आणि कॅनडामध्ये गुगलने लॉन्च केले. अजून काही देशांमध्ये हे लॉन्च व्हायचे आहे. हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमधून लॉन्च करता येते. अँड्रॉइड युजरला एक फायदा असा आहे की त्याच्या देशामध्ये हे ॲप्लिकेशन लॉन्च झाले नसले तरी APK फाईल डाउनलोड करून त्याचा उपयोग करता येतो. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा सेटिंगमध्ये डिजिटल असिस्टंटला क्लिक करा. त्यानंतर जेमिनीला क्लिक करा. त्याबरोबरच एक पॉवरफुल असिस्टंट आपल्या भिंतीस तयार असेल. व्हेरी गुड. पण जेमिनी पसंत नाही पडले तर पुन्हा गुगल असिस्टंटला निवडता येते. व्हेरी गुड. ॲपल युजर्ससाठी आयफोन युजर्ससाठी गुगलने वेगळे ॲप बनवलेले नाही. त्यासाठी युजर्स वेब ब्राउझरमध्ये जाऊन जेमिनीचा उपयोग करू शकतात. आयफोनच्या गुगल ॲपमध्ये जेमिनीचा समावेश केलेला आहे. वॉर्निंग काय? गुगलने जेमिनी चॅटबॉट संबंधी एक वॉर्निंग दिली आहे. गुगल बाय डिफॉल्ट विचारलेला प्रश्न स्टोअर करून ठेवत आहे. आपली वैयक्तिक माहिती कुणाला समजू नये असे युजरला वाटत असेल तर सेटिंगमध्ये जाऊन ॲक्टिव्हिटीजला बंद करा. गुगलने वॉर्निंग दिली आहे की कधीही चॅटबॉटला वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती ॲड करू नका. उदाहरणार्थ बँक अकाउंट किंवा पासवर्ड चॅटबॉटला शेअर करू नका. त्यामुळे युजरची प्रायव्हसी व सिक्युरिटी युजरच्याच हाती आहे.
आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.